श्री स्वामी समर्थ. आज आहे पौर्णिमा आणि माझ्याकडे स्वामींची मूर्ती आहे छोटीशी माझ्या रूममध्ये. मी आधीच तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मी पुण्यामध्ये जॉब करते. तर मी पीजीमध्ये बॅचलर राहते आणि माझ्या रूममध्ये मी स्वामींची मूर्ती ठेवलेली, की त्यांची नित्यपूजा करते. आणि आज पौर्णिमा आहे तर मी स्वामींची पूजा वगैरे करते, त्यांना अभिषेक वगैरे करते. तसा अभिषेक फक्त मी पौर्णिमेला करते पंचामृताचा आणि दर गुरुवारी फक्त पाण्याचा करते. आणि स्वामींची मी मूर्ती ठेवली होती चौरंगावर ठेवली आहे. तर मी तिथली जागा आधी क्लीन वगैरे करून घेतली. आणि कोणी कमेंट वाईट नका करू की मी कढईमध्ये अभिषेक करते आहे, कारण माझ्याकडे दुसरं असं काहीच नाही आहे. म्हणून मी अभिषेक कढईमध्ये करते आहे. तर स्वामींचा चौरंग मी पुसून वगैरे घेतला, त्याच्यावरती दुसरा कपडा ठेवला आणि दिवा लावून ठेवला. असं म्हणतात की कोणती पूजा करण्याआधी दिवा लावून ठेवायला हवा. सो मी आधी दिवा लावून ठेवला आहे आणि पंचामृताने मी अभिषेक करते आहे. पंचामृतासाठी मी दूध, दही, मध, साखर आणि तूप घेतलेलं आहे आणि ह्याचा मी अभिषेक करते स्वामींना. आणि ह्या सगळ्यांचा अभिषेक आधी जे पाणी आहे ते मी स्वामींच्या पायावरती घालते, कारण आधी पाणी पायावरती स्वामींच्या घालावं आणि त्याच्यानंतर त्यांचा अभिषेक करते मी. तुम्ही बघू शकता मी अभिषेक कसा करते. बघू शकता आता मी अभिषेक करते. मी केलेला अभिषेक किंवा स्वामींची पूजा बरोबर केली आहे की चुकीची केली आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी अशीच करत असते पण मला एक्झॅक्ट नाही माहिती कसं करतात ते तर प्लीज मला सांगा. अभिषेक झाल्यानंतर गरम मी स्वामींना पाण्याने पण करते अभिषेक. आणि पाणी थोडं गरम आहे, कारण गरम पाण्यामुळे जे काही तुपाचा वगैरे चिकटपणा वगैरे आहे किंवा तेलकटपणा आहे तो त्या पाण्याने निघून जाईल. आणि गरम पाण्याने अभिषेक केल्यामुळे मूर्ती क्लीन पण होते. मी प्रत्येक वेळेलाच गरम पाण्याने करते असं नाही आहे, मी थंड पाण्याने पण घालते, पण जेव्हाही मी असा अभिषेक करते पंचामृताचा तर गरम पाण्यानेच करत असते. आणि त्याच्यानंतर स्वामींना मी पूर्ण पुसून वगैरे घेतलं, जे पण त्यांचं आभूषण वगैरे जे आहे माझ्याकडे ते घातलं. जसं की गळ्यामध्ये माळ घातली, फेटा वगैरे घालून घेतला. स्वामींना हिनात तर खूप जास्त आवडायचं, तर जे माझ्याकडे हिनात तर आहे ते पण मी स्वामींना लावून वगैरे घेतलं. आणि सगळीकडे लावल्यानंतर मूर्ती जे आहे ते चौरंगावर ठेवून दिली. आणि माझ्याकडे अजून एक गणपतीची मूर्ती आहे जी माझ्या रूममेटची आहे. ती मला बोलली होती की तू पूजा वगैरे करते तर तुझ्याकडेच राहू दे. तर ती मूर्ती पण मी माझ्या रूममध्येच ठेवली आहे. मी त्याची पूजा वगैरे करत असते. माझ्याकडं स्वामी समर्थांच्या चरित्र सारामृताचं पुस्तक पण आहे आणि माळ पण आहे. मी करत असते कधी कधी 3 अध्याय तर रोज वाचायलाच पाहिजे, पण मला ते रोज पॉसिबल नाही होत तर मी नाही करत. आणि आरती वगैरे तर मी आधीच लावून घेतली होती, दिवा लावून घेतला होता ऑलरेडी स्वामींच्या ह्याच्यामध्ये. बाकीचं जे पण काही सामान आहे मी तिथे सगळं ठेवून दिलं. सगळी पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे लावली. मस्त स्वामींना असं ओवाळून वगैरे घेतलं. अगरबत्तीमुळे आणि स्वामींची पूजा केल्यामुळे रूममध्ये खूप जास्त प्रसन्न वाटतं, छान वाटतं. असं एकदम सुगंध दरवळत होता माझ्या रूममध्ये. माझी रूम छोटी आहे पण खूप छान आहे. त्याच्यामध्येच मी एका कोपऱ्यामध्ये स्वामींची पूजा करते. आणि मी ही पूजा डेली करते, असं नाही की फक्त पौर्णिमा आणि गुरुवारलाच करते. फक्त अभिषेक मी त्या 2 दिवसात करते, पण बाकी दिवशी मी दिवा लावणं, अगरबत्ती वगैरे लावून तारक मंत्र म्हणणं, माळ जप करणं हे मी डेली करत असते. आणि पूजा वगैरे झाली, कापूर वगैरे लावून घेतला स्वामींना. ते सगळे हे करून म्हणजे ओवाळून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर एक माळ जप करायला घेतली मी. माळ जप केल्यानंतर ॲटलिस्ट मी एक वेळा तर माळ जप करतेच. 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा माळ जप करायला पाहिजे. तर मी 1 वेळा स्वामींची माळ जप केली. तुम्ही बघू शकता मी माळ पण घेतली, जप पण करते आहे. एक माळ जप झाल्यानंतर मग मी तारक मंत्र म्हणते. तारक मंत्र पण 1 वेळा, 3 वेळा किंवा 11 वेळा म्हणायला पाहिजे. मला 11 वेळा पॉसिबल नाही होत तर 1 वेळा तर मी नक्कीच म्हणते. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर मग मी स्वामींना नैवेद्य दाखवला. आधी कधीही माळ जप करायची, माळ जप केल्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आणि नंतर सगळ्यात शेवटी नैवेद्य दाखवायचा. कोणी आरती म्हणत असेल तर आरती करून नैवेद्य दाखवायचा. तर मी स्वामींना साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. आणि नैवेद्य दाखवताना आपल्या हातामध्ये जे काही पाणी असतं ते पाणी स्वामींच्या पायावरती टाकायचं, जेणेकरून आपण जो नैवेद्य दाखवतो तो स्वामी मान्य करतात तो नैवेद्य म्हणून. मग अशा प्रकारे पूजा वगैरे झाली. पूजा झाल्यानंतर ॲक्च्युली स्वामींना 3 वेळा मुजरा करायचा असतो, तर मी पण स्वामींना मुजरा वगैरे केला, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं, नमस्कार वगैरे करून घेतला. अशा पद्धतीने माझी पूजा झाली आहे. तुम्ही सांगू शकता माझी पूजा कशी झाली आहे, नक्कीच सांगा मला कमेंट करून. काही चुकलं असेल तर तेही सांगा, नेक्स्ट टाईमपासून ती चूक होणार नाही. आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे तेही सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि मला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. ही स्वामींची मूर्ती पूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतंय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.